मित्रांनो नमस्कार. आज आपण am to is to are to was to were to याचा वापर कसा करतात याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. बघा आपल्याला माहित आहे की I च्या समोर आपण am वापरतो, त्याच्यानंतर we च्या समोर आपण are वापरतो, त्यानंतर आपण you च्या समोरही are वापरतो, त्यानंतर he च्या समोर is वापरतो, she च्या समोर is वापरतो, त्यानंतर एखादं जर नाव असेल राम त्याच्या समोर इज वापरतो आणि दे जर असेल तर त्याच्या समोर आर वापरतो. आणि याच्या समोर जर आपण टू लावलं, प्रत्येकाच्या समोर जर आपण टू लावलं तर याचा अर्थ काय होतो की याचे आहे, म्हणजे आय एम टू. इथे एखादं आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचंय. आय एम टू गो म्हणजे काय, मला जायचे आहे, मला जायचे आहे. त्यानंतर वी आर टू प्ले जर लावला आपण इथं, वी आर टू प्ले म्हणजे काय, आम्हाला खेळायचे आहे. यू आर टू च्या समोर जर आपण इथं इट लावलं तर तुला खायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर ही इज टू रीड लावलं, त्याला वाचायचे आहे. सी इज टू राईट, सी इज टू राईट असं जर केलं तर तिला लिहायचे आहे, तिला लिहायचे आहे. त्याच्यानंतर राम इज टू लर्न तर रामला शिकायचे आहे. आणि दे आर टू टीच म्हणजे त्यांना शिकवायचे आहे, त्यांना शिकवायचे आहे. या पद्धतीने हे आपले वाक्य बनतील. तर इथं जर आपल्याला या आय हे जर आपण जर कर्ते घेतले, आय घेतला, वी घेतला, यू घेतला, त्याच्यानंतर ही, सी, त्यानंतर एखादं नाव घेतलं राम आणि जर ते घेतलं आणि त्याच्या समोर जर आपण वॉज टू किंवा वेअर टू जर लावलं तर त्याचा अर्थ होते याचे होते. उदाहरणार्थ आय वॉज टू प्ले म्हणजे मला खेळायचे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर वी वेअर लागेल, वी च्या समोर वेअर लागते, वी वेअर टू गो म्हणजे आम्हाला जायचे होते, आम्हाला जायचे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर यू च्या समोर जर आपण इट लावलं, समजा यू वेअर टू इट म्हणजे तुला खायचे होते, तुला खायचे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर ही वॉज टू रीड तर काय म्हणावं लागेल की त्याला वाचायचे होते. आणि सी च्या पुढे जर लावला आपण सी वॉज टू राईट तर याचं काय होईल, तिला लिहायचे होते, तिला लिहायचे होते. राम वॉज टू, रामच्या समोर वाच लागते, राम वॉज टू लर्न म्हणजे रामला शिकायचे होते. ठीक आहे. आणि दे च्या समोर लागते वेअर टू, देअर वेअर टू गो म्हणजे त्यांना जायचे होते. तर या पद्धतीनं आपल्याला am to, is to, are to, was to, were to याचे आपल्याला वापर करता येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.